सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 87. गुरुध्यानाचे महत्त्व. ध्यानं शृणु महादेवी सर्वानन्दप्रदायकं सर्वसौख्यकरं नित्यं भुक्तिमुक्तिविधायकं. हे महादेवी ऐक. सर्व प्रकारचा आनंद देणारे, सर्व प्रकारचे सुख प्रदान करणारे, भुक्ती व मुक्ती, भोग व मोक्ष दोन्हींची सोय करणारे असे गुरुध्यान होय. ध्यानासाठी साधकाची पात्रता दाखवणारे संबोधन या श्लोकात योजिले आहे. संबोधने ही बोधप्रद असतात. साधकाची गुणवत्ता लक्षणे दर्शवितात. संबोधनांची दखल घ्यावी. त्यांना बगल देऊन त्यांचा अर्थ लक्षात न घेता पुढे जाणे साधकाच्या दृष्टीने व्यर्थ होते. ध्यानमार्गाला लागू इच्छिणारा साधक आता लहान पोर बुद्धीचा नसतो, महान थोर बुद्धीचा होतो. त्याच्या देहमन बुद्धीचा एक विवक्षित विकास व्हावाच लागतो. इंद्रिय दमन, मन शमन, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान ही षट संपत्ती त्याच्या जवळ हवी. विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व भरपूर हवीत. नाहीतर त्याला ध्यानमार्ग आक्रमिता येणार नाही. देहमन बुद्धीचे वाहन दिव्यच व्हायला पाहिजे. म्हणजेच देहमन बुद्धीची सक्ती होऊन चालणार नाही. सिंहिणीचे दूध सुवर्णपात्रातच धरावे लागते. हीटर लावायला पॉवर युनिटच हवे. तद्वत ध्यानाच्या साधनेसाठी साधकाची देहमन बुद्धी जडाशी जडलेली नकोत. ध्यान साधनेने साधकाची देहमन बुद्धी सप्तधातूंची शुद्धी होऊन उत्तरोत्तर सूक्ष्म द्रव्यांची बनत जातात. व्यष्टी समष्टी एकरूप होण्याचा हा योग होय. दोन्ही सजातीय गोष्टीच एकरूप होऊ शकतात. लोणी व तूप एकजीव होऊन मिसळू शकत नाहीत. लोण्याला आच लागून त्याचे तूप झाले की मग तुपात तूप मिसळते. तद्वत ध्यानयोगासाठी दिव्यतेशी एकरूप होण्यास, आतील दिव्यता प्रगाट होण्यास साधकाची देहमन बुद्धी पण पूर्वीपेक्षा महान व दिव्यच व्हावी लागतात. साधक देवदेवी म्हणजे दिव्यता धारण करण्यास लायक हवेत हा आशय. ह्या श्लोकापासून गुरुशिष्याला गुरुध्यानाची महती व माहिती सांगत आहेत. महती पटल्याशिवाय माहिती मिळूनही कृती होत नाही. साध्य स्पष्ट झाले की साधना सहज होते. कर्मफळ कोणते मिळणार ते कळले तर तेच कर्म अधिक कौशल्याने केले जाते. म्हणून हा श्लोक ध्यानाची महती गात आहे. सर्व ध्यानात गुरुध्यान श्रेष्ठ. सर्वांची धडपड सुखासाठी, आनंदासाठी असते. सुखप्रवृत्ती व दुःखनिवृत्ती हे दोन उद्देशच प्रामुख्याने सर्व हालचालींमागे असतात. गुरुध्यान साधनेने हे उद्दिष्ट प्राप्त होऊन सर्व प्रकारचा आनंद, सर्व प्रकारचे सुख, सर्व प्रकारचे भोग इतकेच नव्हे तर मोक्ष देखील प्राप्त होतो. यत्र ध्यान तत्र सर्व. गुरुध्यान ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली होय. ध्यान कल्पवृक्ष आहे. जे हवे ते ऐहिक पारमार्थिक ध्यानाद्वारा मिळू शकते असे आश्वासन हा श्लोक देत आहे. हे ध्यानात घ्यावे. साधकाने गुरुपासून ध्यानोपासना श्रवण करावी. सद्गुरुनाथ महाराज की जय.